हाय फ्रेंड्स, कसे आहेत सगळे. आजचा माझा हॉस्पिटलचा दिवस बघा. माझ्या मुलीला ना ताव आलेली होती, कमी वगैरे झाली आहे, पण वॅक्सिन घ्यायचं होतं. मी फटाफट डॉक्टर आले नव्हते, फटाफट घरी आले आणि जेवण बनवले. बघा मी किती लवकर जेवण बनवून आलू आणि आपलं ते फुलकोबीची भाजी बनवले. सपक डाळ कुकरला लावले, पीठ तिंबून घेतले लगेच. आणि हे माझ्या जावाने ना गावाहून आणले होते आळूचे पानं. मी असे बनवते, तुम्ही कसे बनवता मला कमेंट करून सांगा नक्की. मी असे बनवते बघा. ओवा, खायचा सोडा वगैरे आपलं घालून असं त्याला चांगलं पानाला असं पीठ लावून मस्त असं करते मला खूप पसंत आहे असे. आणि किडनी स्टोन ते नसल्यानं हे पानं खावावं आपण. हे डाळीची लगेच तिकडं तेल गरम होऊजेपर्यंत मी डाळीची तयारी करत होते. आता तेल गरम झालं, चला पटापट काढून ह्याच कढईमध्ये डाळीला फोडणी वगैरे टाकली, थोडं तेल काढून घेतले. चला पटमने डाळीला ह्याच्यामध्ये फोडणी घालावं म्हणून. मग अजून भांडे कशाला भरवायचं, आपल्यालाच घासावे लागत ना फ्रेंड्स. त्याच्यामुळं ना मी ह्याच्यातच घालून, कारण आज मला खूप गडबड होती, माझ्या मुलीला हॉस्पिटलला बी घेऊन जायचं होतं. आता फटाफट आवरले स्वयंपाकाचं आणि मी निघाले हॉस्पिटलला अजून परत. हे बघा हॉस्पिटलला आले मी. आता डॉक्टर आले असतील. मी अर्धा तासात जेवण बनवून घेऊन आले. तिनं खेळते बघा फीससाठी. इंजेक्शन घेतले मेडिकलमधून वॅक्सिन. आता डॉक्टरकडे गेले बघा. आत गेले, वॅक्सिन वगैरे घेतले, घरी आले, फ्रेश झाले आणि जेवण करते.